हडसर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हडसर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका भागातील किल्ला आहे. नाणे घाटापासून सुरुवात करून जीवधन, चावंड, शिवनेरी, लेण्याद्री, हडसर आणि हरिश्चंद्रगड अशी रांगच आहे. पर्वतगड हे हडसर किल्ल्याचे दुसरे नाव आहे. गडाला ताशीव कड्यांचे नैसर्गिक संरक्षण लाभले आहे. गडाचा आकार त्रिकोणी आहे. सातवाहन काळात या गडाची निर्मिती झाली असून या काळात गडावर मोठ्या प्रमाणात राबता होता. नाणे घाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला. गडावर जाण्यासाठी एकूण 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग हा गडाच्या पूर्वेकडील असणाऱ्या हडसर गावातून जातो. या मार्गावरून गेल्यास सुरुवातीला डोंगर चढून जावे लागते व त्यानंतर गडाच्या कातळ कड्याला वळसा घालून पश्चिमेकडे असणाऱ्या घळीतून मार्ग वर जातो. गडावर जाण्याचा दुसरा मार्ग हा गडाच्या पश्चिमेकडे असणाऱ्या पेठेची वाडी येथून थेट बांधलेल्या आणि कोरलेल्या दगडी पायांपाशी पोहोचतो. या घळीतून पाया चढून गेल्यावर गडाचा अखंड कातळात कोरून काढलेला पहिला दरवाजा लागतो. सदर दरवाजा कमानी युक्त आहे. या दरवाजाजवळ व घळीत आवश्यक तेथे तटबंदीचे बांधकाम करून व गरज भासेल तेथे कातळ तासून तो भाग संरक्षित केलेला आढळून येतो. दरवाजातून आत जाण्याचा मार्ग देखील कातळ कोरून तयार केलेला दिसतो. दरवाजाच्या आतील जागेत सैनिकासाठी केलेल्या देवड्या कातळात खोदलेल्या आहेत. कातळातील खोदीव मार्गाने थोडे वर आल्यावर उजव्या बाजूची वाट एका छोट्या टेकडीवर जाते, तर डावीकडील वाट गडाच्या कातळात कोरलेल्या दुसऱ्या प्रवेशद्वाराकडे घेऊन जाते. अखंड कातळात कोरलेली एका पाठोपाठ एक अशी प्रवेशद्वारे व त्यांमधील कातळात खोदलेल्या देवड्या व पाया हे हडसर किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. दुसऱ्या दरवाजातून वर गेल्यावर पाण्याचे एक टाके दिसते. येथून थोडे पुढे एक पाण्याचा तलाव असून त्याच्या काठावर 2 समाध्या आहेत. तलावाच्या पुढे एक महादेवाचे मंदिर असून ते उत्तम अवस्थेत आहे. बाहेर कोरीव नंदी सुद्धा आढळून येतो. मंदिरात गणपती, हनुमान व गरुड यांच्या मूर्ती आहेत. यानंतर गडाच्या पश्चिम भागात कातळात कोरलेल्या 3 उत्तम लेणी दिसून येतात. या लेण्यांमध्ये कातळात एक छोटी गणेश मूर्ती कोरलेली आहे. मध्ययुगीन काळात याचा वापर हा धान्य साठवण्यासाठी किंवा राहण्यासाठी देखील होत असावा.
गडाच्या ईशान्य टोकावर कातळकडा असून या कातळकड्यावरून गडाचा तिसरा मार्ग येतो. या उभ्या कड्यावर काही खुंट्या रोवल्या असून त्यांना धरून वर यावे लागते. याला खुंटीचा मार्ग असेही म्हणतात. हा मार्ग चढाईस अवघड आहे. या मार्गाने वर आल्यावर एक बुरुज व गुहा आहे. त्यानंतर पुढे घराच्या जोत्यांचे काही अवशेष तसेच काही कातळात कोरलेली पाण्याची टाकी दिसून येतात.